जेव्हा जेव्हा रिक्रुटरला एखादी प्रोफाईल सर्च करायची असते, एखाद्याला शॉर्टलिस्ट करायची असते, तेव्हा तेव्हा ते फिल्टर अप्लाय करतात. आपली प्रोफाईल रिक्रुटरला शोच होत नसत तर आपल्याला कॉल यायचा काही संबंधच नाहीये. आता हजारो लोक आहेत मार्केटमध्ये, हजारो लोक कॅन्डिडेट आहेत जे सेम प्रोफाईलसाठी अप्लाय करतात. मग तुमची प्रोफाईल युनिक कशी होईल? सर्च रिझल्टमध्ये हायला ठेवायचं आहे, तरच तुमचा जो रिक्रुटर असेल ना तो क्लिक करेल. जर तुमची प्रोफाईल सर्च रिझल्टमध्ये दिसतच नसेल ना तर तुम्हाला कॉल येणार नाही. तो लेट्स थिंक लाईक अ रिक्रुटर. जर तुम्हाला एखादा एम्प्लॉय हायर करायचा असेल तर तुम्ही काय थिंक करता, त्याप्रमाणे जर तुम्ही थिंक केलं, त्याप्रमाणे जर तुमची प्रोफाईल बनवली, इंटरव्ह्यूचे कॉल्स अजिबात येत नाहीत. आज मी तुम्हाला सांगणार नाहीये की तुम्ही नोकरीची प्रोफाईल अपडेट करा किंवा लिंक्डइनच्या टिप्स सांगेल किंवा रिझ्यूम कसा बनवायचा त्या टिप्स सांगेल. आज मी यावर बोलणार नाही. आज मी बोलणार आहे की रिक्रुटर आपली प्रोफाईल सर्च कसे करणार. जेव्हा रिक्रुटर प्रोफाईल सर्च करताना ते काय काय फॅक्टर हे करता, काय काय फिल्टर लावता, काय काय लोकेशन लावता, काय काय कीवर्ड लावता आणि ते आपली प्रोफाईल सर्च कशी करता. जर समजा आपली प्रोफाईल त्यांच्या सर्च लिस्टमध्ये दिसत नसेल तर आपल्याला इंटरव्ह्यूचे कॉल्स कसे येणार. सगळ्यात इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे. तर यावरती आज आपण इन डिटेलमध्ये बोलणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, काही मिस करू नका. तुम्हाला मी प्रॅक्टिकल पण मी काही टिप्स दाखवणार आहे. आता मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारतो. जर तुम्हाला एखादा कोर्स करायचा आहे, जर तुम्हाला एखादी ट्रेनिंग कुठलेही कोर्स जॉईन करायचा आहे, पुण्यामध्ये म्हणा, मुंबईमध्ये म्हणा, कुठे पण म्हणा, तुम्ही काय करता? गुगलवरती जाता. गुगलवरती गेल्यानंतर काय करता की बेस्ट कोर्सेस इन पुणे, बेस्ट कोर्सेस इन मुंबई, हैदराबाद, बँगलोर, जिथे पण तुम्ही असाल तुम्ही तिथून काय करता? सर्च करता. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो की आपण काय करतो. मी काय करतो? बेस्ट ट्रेनिंग सेंटर्स इन पुणे आणि एंटर करतो. आता गुगलवरती जेव्हा सर्च रिझल्ट येतो, आपण काय करतो? हे बघा, ऑफलाईन ट्रेनिंग सेंटर्स 80%, 100% पुणे, त्यानंतर खूप साऱ्या. मला एक सांगा, आपण हे सगळे जेवढे मी तुम्हाला आता शो करतोय एवढे सगळे ट्रेनिंग सेंटर गो थ्रू करतो का? सगळ्यात इम्पॉर्टंट हा तुम्हाला एक प्रश्न आहे. आपण काय करतो? अरे टॉपला एक 2-4 काय करतो? टॉपला काय आहे? 1.1K रेटिंग आहे, जे हे पण चांगलं आहे. 4.7 आहे. चलो आपण एक काम करू, यांनाच ओपन करून बघूयात. चला, इथं आपल्याला कसा आहे रिव्ह्यू आहे आणि ती प्रोफाईल आपण सर्च करतो, तिथे गो थ्रू करतो आणि त्यानंतरच आपण, आणि जास्त वेळ पण नाही देत, आपल्याला थोडीफार काहीतरी रिव्ह्यू वगैरे बघतो आणि त्यानंतर आपण डिसाईड करतो. सेम थिंग आपल्यासोबत पण होत आहे. रिक्रुटर 7 ते 8 सेकंदामध्ये तुमची प्रोफाईल चेक करता की या कॅन्डिडेटला आपण इंटरव्ह्यूसाठी बोलू शकतो की नाही. काय काय फिल्टर लावता, कसं कसं करता. आता तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला इथे हे करायचं असेल तर तुम्ही काय करता? पुन्हा परत अजून एक दुसरं एक्झाम्पल, बेस्ट ट्रेनिंग सेंटर इन पुणे फॉर जावा डेव्हलपर. त्याच्यातले लगेच काय होता? मिनिमाइज होता. ह्यातले लगेच काय होता? कमी होता की जावा डेव्हलपर कुठे कुठे आहे. आता बघा, इथं आपल्याला लगेच फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट आलं, डेटा सायन्स किंवा इथे डेव्हलपमेंट असेल, इथे सगळीकडे असेल. मग अशा प्रकारे जे कीवर्ड्स यूज करतात ते हे, आणि तुम्ही पण काय केलं इथे? पुणे, लोकेशन पुणे केलं, जावा डेव्हलपर केलं, असे कीवर्ड. आता सेम थिंग मी काय करतो? एका प्रोफाईलवरती येतो. आता माझ्या नोकरीच्या प्रोफाईलवरती येतो आणि ही माझी नोकरीची प्रोफाईल आहे. नोकरीची प्रोफाईल आल्यानंतर आता मी काही खूप अपडेट नाही केलं, कारण मी जॉब स्विचचं काही बघत नाही, सो मी काही अपडेट केलेलं नाही आहे माझी प्रोफाईल. पण जी माझी ओल्ड प्रोफाईल आहे, लास्ट 5 ते 6 महिन्याआधी मी जी काही अपडेट केलं असेल तिथे, आता माझी रिझ्यूमची हेडलाईन बघा. ISTQB सर्टिफाईड सिनियर ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर. मी पण आज सध्या काही ATS फ्रेंडली टाईप किंवा अजून काही केलं नाही आहे. 9+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन सेलेनियम, जावा, APM, CI/CD, मोबाईल टेस्टिंग, API टेस्टिंग, जावास्क्रिप्ट, प्लेराईट, AI, हे सगळे माझे कीवर्ड्स आहेत. आता नॉर्मलमध्ये आपण काय करू? कंट्रोल F. ओके, कंट्रोल F करू आपण इथे. आणि मला काय करायचं आहे? प्लेराईटवरती मला हे करायचं आहे, प्लेराईट आहे. जर मला एखादा कॅन्डिडेट म्हणजे रिक्रुटरला प्लेराईटच्या रिलेटेड जर मला पाहिजे असेल तर तो काय करणार? इथे सर्च करणार, तो कीवर्ड सर्च करणार. ते कीवर्ड माझ्या प्रोफाईलसोबत मॅच झाली का? तर झाली आहे. तर आता इथे जर मी असं करेल, डेव्हऑप्स. ओके, तर इथे बघा, मी डेव्हऑप्स पण ॲड केलेलं आहे. डेव्हऑप्स जेनकिन्स मी ॲड केलेलं आहे इथे. आता यामध्ये मी असं एक कीवर्ड टाकतो की डेटाबेसच्या रिलेटेड जर काही सर्च केलं माझ्या प्रोफाईलला तर डेटाबेसवरती तुम्हाला काहीही दिसणार नाही आणि माझी प्रोफाईल शो पण होणार नाही आहे का डेटाबेसमध्ये कुठे? तुम्हाला डेटाबेसमध्ये कुठेही काहीही दिसणार नाही. माझ्या प्रोफाईल इथे 0/0 म्हणजे काय की डेटाबेसच्या रिलेटेड, SQLच्या रिलेटेड माझ्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला काय भेटणार नाही. माझी प्रोफाईल रिक्रुटरला शो होणार नाही, दिसणार नाही आहे. त्यानंतर मी लोकेशन टाकताना फक्त पुणे टाकलेलं आहे. जर एखादा रिक्रुटर मुंबई हे बाकीचे जे लोकेशन सर्च करत असेल तर त्या केसमध्ये पण ते दिसणार नाही आहे. आता दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. काही पॉईंट्स काढलेले आहेत मी, ते पण मी तुम्हाला शो करतो. आता एक टेक एक्झाम्पल की एक्सपिरियन्स आहे 5 to 7 इयर्स, लोकेशन आहे पुणे, नोटीस पिरियड आहे 30 days,
जावा सिलेनियम API आणि करंट CTC 12 to 18. आता हे मी सगळं असं मेन्शन केलेलं आहे ओके एखाद्या कॅन्डिडेटचं. आता जेव्हा मी इथे सर्च करतो, जेव्हा जर मला नोटीस पिरियड एकदम कमी पाहिजे, बिलो नोटीस पिरियड कोणी मेन्शनच केलं नाही आणि मला नोटीस पिरियड बिलो 30 days पाहिजे, तर तेव्हा तुमची प्रोफाईल शो होईल का? तर नाही होणार, अजिबात नाही होणार. जर समजा तुम्ही लोकेशनला तुम्ही काहीच मेन्शन नाही केलं आणि मला फक्त पुणे पाहिजे, तर होईल का? नाही. रिक्रुटर तुम्ही जर लोकेशन बँगलोर टाकलं, रिक्रुटर तुम्हाला एंटरटेनमेंट नाही करत ॲज अ जर पुण्याच्या लोकेशनला शो करत असेल तर. तुम्ही कोणत्या लोकेशनला हे करताय, जसं जे पण लोक फ्रेशर आहेत, ज्यांना पण ओपन टू एनिवेअर आहेत पॅन इंडियामध्ये बघताय ना, त्यांच्यासाठी लोकेशन त्यांनी डायरेक्टली पुणे, मुंबई, बँगलोर, चेन्नई, हैदराबाद असे लोकेशन टाकले ना, तर त्या लोकेशनला तुमची प्रोफाईल शो होईल. देन सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही जे रिझ्यूमवरती जे मेन्शन केलेलं आहे, जे प्रोजेक्ट्स मेन्शन केलेलं आहे, कधी कधी काय होतं ना, आपण आपल्या रिझ्यूमवरती डेटा वेगळा असतो आणि आपल्या नोकरी प्रोफाईल लिंक्डइन प्रोफाईलवरती डेटा काय असतो, वेगळा असतो. आता या ट्रिक खूप छोट्या आहेत हा. याला आपण काय म्हणतो की ऑप्टिमायझेशन, रिझ्यूम ऑप्टिमायझेशन म्हणा की तुमची नोकरी प्रोफाईल ऑप्टिमायझेशन म्हणा. आता प्रोफाईल ऑप्टिमायझेशनमध्ये सगळ्यांना असं वाटतं की मी डेलीमध्ये काही ना काही एखादा कीवर्ड टाकतो, अपडेट करतो, रिमूव्ह करतो आणि त्याला अपडेट करतो आणि तुमची प्रोफाईल काय होईल ती सर्च रिझल्टमध्ये येईल. असं नाही आहे. प्रोफाईल ऑप्टिमायझेशन मीन्स वॉट, की आता तुमची प्रोफाईल काल तुम्ही अपडेट केली, आज पण तुम्हाला अपडेट करायची का? तर नाही आहे. प्रोफाईल अपडेशनमध्ये काय की रिझ्यूममध्ये एखादे कुठले तरी टूल्स टेक्नॉलॉजी तुम्ही नवीन लर्न केली आहे, तुम्हाला ती ॲड करायची आहे. तुम्ही एखादं स्किल्स लर्न केलं आहे, तुम्हाला ते नोकरीच्या प्रोफाईलमध्ये ॲड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याला प्रोफाईल ऑप्टिमायझेशन बोलू शकता. जेव्हा जेव्हा रिक्रुटरला एखादी प्रोफाईल सर्च करायची असते, एखाद्याला शॉर्टलिस्ट करायची असते, तेव्हा तेव्हा ते फिल्टर अप्लाय करतात. फिल्टर अप्लाय करता म्हणजे काय काय करता, जावा डेव्हलपर, जर त्यांना जावा डेव्हलपर 2+ इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर जावा डेव्हलपर 2+ एक्सपिरियन्स. नोटीस पिरियड त्यांना इमिजिएट पाहिजे असतं, बट ते कमीत कमी 15 days किंवा 30 days पण ते अप्लाय करता. लोकेशन वाईज ते लोकेशन बघता. लोकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. A to Z तुम्हाला चेक करायचं आहे. सगळे की पॉईंट्स मी तुम्हाला कमेंट्समध्ये पिंग करून देतो. ते कमेंट ते पूर्ण गो थ्रू करा, सर्च करा, स्वतः कंट्रोल F करून बघा की आपली प्रोफाईल खरंच सर्च होते का नोकरीवरती. आपण जे कीवर्ड एखाद्या ह्याला कुठल्याही कंपनीच्या आणि दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, कुठल्याही कंपनीच्या एखाद्या नोकरीच्या प्रोफाईलवरती जा. जावा डेव्हलपर जर असेल, ऑटोमेशन टेस्टिंग असेल, ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये GD चेक करा. GDमध्ये स्किल्स टूल्स कोणते कोणते आहेत ते टूल्स आपल्या प्रोफाईलमध्ये सर्च कंट्रोल F करून बघा की आपली प्रोफाईल होती का, तिथे त्यांचं जे लोकेशन वगैरे आहे ते लोकेशन आपल्या प्रोफाईलमध्ये आहे का. आणि हे जर नसेल, आपली प्रोफाईल रिक्रुटरला शोच होत नसेल, तर आपल्याला कॉल यायचा काही संबंधच नाही आहे. तर हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर सगळ्यात मेन काय, तुमची प्रोफाईल ऑप्टिमायझेशन आहे, तुमचं लोकेशन आहे, तुमचा नोटीस पिरियड आहे, कीवर्ड्स आहेत, तुम्ही रिझ्यूम तुम्ही कसं अपडेट करता, इट इज फ्रेंडली आहे का काय, रिझ्यूम आणि तुमच्या नोकरीच्या प्रोफाईल पूर्ण मॅच आहेत का, ते पण तुम्हाला म्हणजे बघणं इम्पॉर्टंट आहे. अशा हे जे इनपुट्स आहेत ना, हे इनपुट्स आपल्याला बघायचे आहेत. प्रोफाईल सर्च कशी करतो, आणि जेव्हा एखादी प्रोफाईल सर्च करतो ना, तेव्हा आपली टॉप 10मध्ये असली पाहिजे. आता हजारो लोक आहेत मार्केटमध्ये, हजारो कॅन्डिडेट आहेत जे सेम प्रोफाईलसाठी अप्लाय करतात. मग तुमची प्रोफाईल युनिक कशी होईल? तुमची प्रोफाईलमध्ये तुम्हाला असं काय भेटेल की रिक्रुटरला की ते तुमच्या प्रोफाईलला क्लिक करेल आणि तिथून तुम्हाला गुथ्रू करून तुम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल्स देईल. जसं तुम्ही रिझ्यूम बनवताय, जशी प्रोफाईल बाकीचे बनवताय, तसे तुम्ही पण बनवताय. मग त्याच्यात असा फरक काय आहे? सो तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेटेड ठेवायची आणि टॉपला ठेवायची आहे, सर्च रिझल्टमध्ये हायला ठेवायचं आहे, तरच तुमचा जो रिक्रुटर असेल ना तो क्लिक करेल. जर तुमची प्रोफाईल सर्च रिझल्टमध्ये दिसतच नसेल ना, तर तुम्हाला कॉल येणार नाही. तुम्हाला कॉल, आपण म्हणतो ना मला कॉल येत नाही आहे, कॉल तर सोडा, तुमचं प्रोफाईल रिक्रुटरला दिसतच नाही आहे, हे मी 100% गॅरंटी सांगतो. जर असं असेल तर आपल्याला प्रोफाईल नीट चेक करणं, व्हेरीफाय करणं, जिथे पण आपल्या मिस्टेक झालेल्या आहेत त्या अपडेट करणे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आपले प्रोफाईल अपडेट करायचे आहे. सर्च रिझल्टमध्ये टॉप आली पाहिजे, त्यानुसार आपल्याला डेलीमध्ये अपडेट करत राहायचं आहे. एखादी प्रोफाईल अपडेट केली 6 महिने 3 महिने आपण बघत नाही, असं नाही करायचं आणि कॉलची वाट नाही बघायची आहे. आय नो मार्केट थोडंसं सॅच्युरेशनमध्ये आहे, तुम्हाला कॉल्स येत नाहीत, पण आपल्याला वाटतं अरे डेलीमध्ये तेच काय अपडेट करायचं आहे, डेलीमध्ये काय मॉक इंटरव्ह्यू द्यायचे, काय इंटरव्ह्यूची तयारी करायची, पण असं नाही आहे. आज जर तुम्हाला कदाचित एक जरी कॉल तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट झाली आणि जेव्हा तुम्हाला एखादा इंटरव्ह्यूचा कॉल झाला आणि इंटरव्ह्यू शेड्यूल दिलं, तर मी सांगतो तुम्हाला की या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होईल की अरे यार आपण तयारी केली असती तर बरं झालं असतं. आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल्स आलाय पण आपण काही बोलू शकलो नाही आणि आपण प्रेझेंट करू शकलो नाही. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो, लेट्स थिंक लाईक अ रिक्रुटर.
जर तुम्हाला एखादा एम्प्लॉय हायर करायचा असेल तर तुम्ही काय थिंक करता, तर त्याप्रमाणे जर तुम्ही थिंक केलं, त्याप्रमाणे जर तुमची प्रोफाईल बनवली, त्याप्रमाणे जर तुम्ही कीवर्ड टाकले, त्याप्रमाणे जर तुमची प्रोफाईल ऑप्टिमाइज असेल ना, तर रिक्रुटरला तुमची प्रोफाईल दिसेल आणि तुमच्यापर्यंत कॉल, इंटरव्ह्यूचा कॉल्स येईल. सो आपण त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला विचार केला तर आपल्याला खूप काही चेंजेस करायचे लागतील किंवा काय. हर एक वेळेस आपण मार्केटला नावं ठेवू नाही शकत की मार्केट डाऊन आहे, प्रोफाईल आहे, कॉम्पिटिशन आहे, ही आहे, ते आहे. येस, ते आहे, इथून मागं पण होतं, इथून पुढे पण जास्त असणार आहे. पण मग तुम्ही काय करणार त्यावरती? तुम्ही हेच रिझन देऊन तुम्ही हे करताय का, आपल्याला स्वतःलाच फसवताय का? नाही आहे. मग आपण तयारी करायची बंद करायची का? तर नाही आहे. तर हे पॉईंट्स तुमच्या प्रोफाईलमध्ये ॲड करा. प्रोफाईल सर्च होते का बघा आणि तुमची जी प्रोफाईल आहे ती टॉप मोस्टमध्ये एकदम टॉपला सर्च रिझनमध्ये टॉपला ठेवा. लोकेशन अजून सांगतो, जर तुम्ही ॲज अ फ्रेशर असाल, मॅरिड नसाल, तुम्हाला जर लोकेशनचं काही नसेल ना, तर पुणे, मुंबई, बँगलोर वगैरे टाका. नोटीस पिरियड पण टाकत नाही आहे. ॲज अ फ्रेशर पण तुम्ही टाकू शकता की विदिन, ॲज अ फ्रेशर पण असं टाकू शकता. असं काही नाही की मी फ्रेशर आहे म्हणून मी फक्त नोटीस पिरियड टाकणार नाही किंवा काय नाही, फक्त इमिजिएट जॉईन टाकणार असं नाही. 8 to 10 डेज तुम्ही पण ॲड करू शकता की मी 8 to 10 डेजमध्ये जॉईन करू शकतो म्हणून. ओके, तर अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी डिस्कस केल्यात मी तुम्हाला इन डिटेलमध्ये. सगळे पॉईंट्स मी तुम्हाला कमेंटमध्ये पिंक करून ठेवतो. ते सगळ्या प्रोफाईल तुम्ही गो थ्रू करा आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील ना तर मला डायरेक्टली कमेंटमध्ये सांगा. आपण त्यावरती पण व्हिडिओज येणार आहेत. नेक्स्ट काही व्हिडिओज प्रोजेक्टवरती येणार आहेत. तुम्ही कोणत्या प्रोफाईलमध्ये आहेत, कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करताय, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्या रिलेटेड अजून काही प्रोजेक्ट्स वगैरे घेऊन येणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, हाईप करा. अँड येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.